हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच शाळेतून वापस आलो. मग टी व्ही आले टी व्ही दुरुस्त करून झाली होती. टी व्ही वगैरे लावून दिले. मग मित्रांनो, मी जेवण करायसाठी बसलो. मित्रांनो, मग जेवण वगैरे करत होतो आणि मग वेदांत येणार होता घ्यायसाठी. विपुल पण येणार होता थोड्या वेळात. आम्हाला जायचं होता मार्केटमध्ये, थोडा काम होता. तर मग मित्रांनो, थोड्याच वेळात वेदांत आला आणि गाडीनं आम्ही निघलो मार्केटमध्ये जायसाठी. मार्केटमध्ये वगैरे पोहोचलो. थोडं काम होतं तो पण करून घेतलो. आणि वेदांत म्हणे मग इकडे अभिनव लॉनमध्ये काहीतरी चालू आहे, तिथं जेवण बघून म्हणे. तिथं आलो तर हा काहीतरी प्रवचन वगैरेचा होता मित्रांनो. मग घरी आलो. बघा वेदांत कशा सावकार आणि बसून आहे, पूर्ण सावकार माणूस आहे ना. मग मित्रांनो, इतका चेंगड करत होता यार, बहुत त्रास देत होता हा. खूपच चेंगड करत होता घरी, मस्त चेंगड करत होता मित्रांनो. मग एडिटिंग वगैरे नाही करू देत होता. मग मित्रांनो, आम्ही लायब्ररीत जायसाठी निघलो. मग लायब्ररीत पोहोचलो आणि थोड्याच वेळात माधव म्हणते चल तिकडे जेवण करून येऊन टाकी इकडं पाण्याच्या. मग जेवण करायसाठी गेलो. यार खूप छान जेवण होतं यार तिथला. मग जेवण वगैरे करून आम्ही दुर्गा माताचे असे दर्शन वगैरे घेतलं. थोडे छान होते दुर्गा माता. मग थोडं ते दुर्गा मातासोबत असं काढतो म्हटलं, बरं माधव येतच नव्हता इथं. मग मित्रांनो, पुन्हा घरी जायसाठी निघलो. घरून मग आपल्याला जायचं होतं तिकडं नाचासाठी. नंतर येत्या वेळी माधव माझ्यासोबतच आला होता लायब्ररीतून, माझ्यासोबत घरी आला. मग आम्ही गेलो असं मस्त नाचासाठी म्हणून जायचा होता. मस्त एक्सायटेड होतो. हे रेड्डी गोडाऊनच्या देवीचं वगैरे विसर्जन होता. हे महाकाल अघोरीसारखे बोलवले होते. हे महाकालची मूर्ती वगैरे होती. खूप डेंजर होते भाई. आणि काय हवेत का तोंडात मस्त धुवा काढत होते यार डोक्यातून. दिसतो वगैरे आग वगैरे असे फेकत होते. खूप भीती वाटत होती. त्यांना का वाटते का नाही का यार, काही होते का नाही का. मग हा भाऊ का ना खतरो के खिलाडीच आहे पूर्ण भाई, पूर्ण खतरो के खिलाडी वाणी खेळत होता. मग आम्ही थोडे नाचलो वगैरे. मग यार खूप त्रास येत होता म्हणून घरी जायसाठी निघलो. मग हे धुमाल वगैरे पाहत घरी चालले गेलो मित्रांनो. थँक्यू मित्रांनो, भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.